कोरिन्थकरांस पहिले पत्र आणि तर पहिल्या अध्यायामधूनच काही आता जसं ब्रदरनी वधस्तंभाचं गाणं घेतलं, त्या वधस्तंभाचं सामर्थ्य प्रगट करणारे लोक आपण व्हावं यासाठी आपण प्रार्थना करणार आहोत. आणि दुसरी गोष्ट आपण प्रार्थना करणार आहोत की जे लोक असतात जे ज्ञानाचा शोध करतात, त्याचबरोबर जे चिन्ह चमत्कारांच्या मागे लागलेले असतात, ख्रिस्तामध्ये ज्यावेळेस आपलं अशा लोकांचं तारण होतं त्यावेळेस ज्याला चिन्ह चमत्कार बघायचे, देव त्याला चिन्ह चमत्कार दाखवून आपल्या वधस्तंभावरचं सामर्थ्य प्रगट करेल. त्याचबरोबर ज्यांना ज्ञान पाहिजे आहे त्यांना देव ज्ञान दाखवून, अद्भुत गोष्टी दाखवून आपलं ज्ञानही प्रगट करणारा आहे. त्याबद्दल आपण देवाचे आभार मानणार आहोत. कारण पहिला अध्याय 19 ते 20 वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की प्रत्येक प्रकारचे जे लोक असतात, जे ज्ञानाचा शोध करतात, जे बुद्धीचा शोध करतात आणि त्याचबरोबर जे उगाचच वाद घालत राहतात, तू बरोबर का मी बरोबर, अशा टाईपचे पण लोक आहेत. तर त्या प्रत्येकाबद्दल देवाने असं लिहिलं आहे की देवाने जगाचे ज्ञान मूर्खपणाचे ठरवले की नाही, कारण जग देवाच्या ज्ञानाने वेष्टित असतं आहे. यावेळेस आपण हे जे जग देवाच्या ज्ञानाने वेष्टित असतात साठीच प्रार्थना करणार आहोत की परमेश्वरा, या जगामध्ये जे तुझं दैवी ज्ञान आहे त्यांनी या पृथ्वीला तू व्यापून टाक. आणि ह्याच्या पुढे आपल्याला पाहायला मिळतं जग देवाच्या ज्ञानाने वेष्टित असताही आपल्या ज्ञानाच्या योगे देवाला त्यांना ओळखता आले नाही. तर मनुष्याच्या ज्ञानाने देवाला ओळखणं हे अशक्यच आहे. त्यासाठी जो त्याचं ज्ञान रिव्हील करणारा पवित्र आत्मा आहे, तो या देशामध्ये पवित्र आत्म्याचं सामर्थ्य कार्य करावं, जेणेकरून खऱ्या देवाची ओळख या देशातील प्रत्येकाला होईल. यासाठी आपण प्रार्थना करणार आहोत. पहिली प्रार्थना, वधस्तंभाच्या ठाई असलेलं जे सामर्थ्य आहे ते भारत देशामध्ये मंडळींच्या जीवनाद्वारे प्रगट करावं. दुसरी गोष्ट, जे ज्ञानाचा शोध करतात त्यांना देवानी ज्ञान दाखवावं, त्याचं अद्भुत ज्ञान जे दैवी ज्ञान आहे ते. त्याचबरोबर जे चिन्ह चमत्कारांचा शोध घेतात, त्यामध्ये देवाला शोधायचा प्रयत्न करतायत, त्यांना देवानी चिन्ह चमत्कार दाखवावे आणि त्यांचं तारण साधावं. त्याचबरोबर जे तारणानंतर पण चिन्ह चमत्कार, जसं आपण लोक आपल्या जीवनामध्ये चिन्ह चमत्कार व अद्भुत गोष्टी व्हाव्या, आपल्या जीवनाद्वारे ख्रिस्त प्रगट व्हावा अशी आपण आशा बाळगणारे आहोत. त्या आपल्यामधून पण देवानी चिन्ह चमत्कार व अद्भुत कृत्ये घडवावी यासाठी प्रार्थना करूया. आणि जो पवित्र आत्मा देवाचं ज्ञान प्रगट करणारा आहे त्याच्यासाठी आपण प्रार्थना करणार आहोत की त्याच्याशिवाय आपल्याला कोणीच देव आपल्याला नाही दिसू शकत किंवा देवाचं सामर्थ्य नाही दिसू शकत. त्यासाठी पवित्र आत्म्याचं सामर्थ्य मंडळांना प्राप्त व्हावं यासाठी आपण प्रार्थना करणार आहोत. दुसरा अध्याय 4 ते 5 वचनामधून पाहूया. त्याच्यातून प्रार्थना करणार आहोत की जी आपली घोषणा आहे ती पवित्र आत्मा व सामर्थ्याची निदर्शक असावं. त्याचबरोबर आपलं जीवनही पवित्र आत्मा व सामर्थ्याने युक्त असावं यासाठी आपण प्रार्थना करणार आहोत. त्या वचनामध्ये आपल्याला आढळतं, तुमचा विश्वास मनुष्यांच्या बुद्धिमत्तेवर उभारलेला नसावा, तर देवाच्या सामर्थ्यावर उभारलेला दिसावा. म्हणून माझे भाषण व माझी घोषणा ज्ञानयुक्त अशा मन वळवणाऱ्या शब्दांची नव्हती, तर आत्मा व सामर्थ्य यांची निदर्शक होती. आमेन.